तुमच्या घरात सतत ताणतणाव आणि नकारात्मकता जाणवते का? फक्त 2 मिनिटांची ही कोरडी देवपूजा तुमचं घर पूर्ण बदलू शकते. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोरडी देवपूजा कशी करावी, ज्यामुळे घरात येईल फक्त सकारात्मक ऊर्जा आणि शांतता. हिंदू धर्मामध्ये आपल्या देवी देवतांची नित्यपूजा आणि उपासना केली जाते. देवांची रोज पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती प्राप्त होते, घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असे मानले जाते. दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग, पीडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. पण ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही, दोघेही नवरा बायको वर्किंग आहेत किंवा पूजेचा खूप कंटाळा येतो, अशा लोकांनी कशा प्रकारे पूजा करावी याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकता. पण या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. तर अशी पूजा कोण करू शकतं? ही पूजा पंचोपचार्य करावी लागते का? पंचोपचार म्हणजे 5 उपचारांनी केलेली पूजा. ही पूजा पण आता कोरडी देवपूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी, ज्यामध्ये देवांना गंध, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य कसं अर्पण करावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 2 मिनिटात होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत. तर ही कोरडी देवपूजा कशा प्रकारे करायची याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही देवांची पूजा करून घराबाहेर पडू शकता. यासोबत ज्यांना देवपूजेचा कंटाळा आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आवड असते पण नेमकी देवपूजा करण्याचा कंटाळा आहे, कारण देवपूजा ही नियमाने केली जात नाही, म्हणून देवपूजा नकोच, याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल, अशा घरामध्ये उदास वाटतं, बेचैन वाटतं. यासोबतच पतीपत्नीमध्ये भांडणं होत राहतात आणि याचं कारण आपल्याला कळत नाही, कारण आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही. पण ज्यांना वेळ आहे, देवपूजेची आवड आहे, त्यांनी नियमानेच देवपूजा केली पाहिजे. तुम्ही कितीही कामांमध्ये व्यस्त असला तरीही, कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असला तरी देखील एक छोटासा तरी देव्हारा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा. देवांच्या मोजक्याच मूर्त्या आपल्या देव्हाऱ्यामध्ये असायला हव्या, कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून झालीच पाहिजे. नित्य देवपूजेमध्ये 4 ते 5 देव तुमच्या देवघरात असतात, तर त्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता. पण कोणाचं बघून किंवा इतरांकडून शिकून आपण काही गोष्टी घरात आणतो, जसं की कवड्या असतील, श्रीयंत्र असेल, शंख असेल, तर यांची देखील सेवा करावी लागते. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं लागतं, कवड्यांची देखील विशेष सेवा करावी लागते. ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात. मग आता कोरडी देवपूजा करायची असेल तर अशा सर्वांनी देवघरामध्ये शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्ये देव ठेवावेत, जेणेकरून तुम्हाला अंघोळ वगैरे घालण्याची गरज पडणार नाही. आणि तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर पतीपत्नींपैकी कोणीही देवपूजा केली तरीही चालेल. आता फोटो असतील तर फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालतं. तुम्हाला त्या फोटोला अंघोळ घालायची वगैरे गरज पडत नाही. पण तुमच्या देवाऱ्यामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला वेळोवेळी अभिषेक करावा लागतो आणि त्या मूर्तीला सिद्ध करावं लागतं, तरच त्यामध्ये देवत्व राहतं. तुम्ही स्वामी भक्त आहात, स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही, तर अशा वेळेस स्वामींचा फोटोच ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तर पहा, आपल्या देवघरामध्ये जेवढे देव असतील त्यांची कोरडी देवपूजा कशी करावी ही माहिती आता आपण पाहूया. तर बघा, आपल्या देवघरामध्ये सांगितल्याप्रमाणे मोजकेच देव असावेत. आता ही कोरडी देवपूजा करत असताना आपण जे आदल्या दिवशी देवांना फुलं वाहिलेली असतात ती सुकलेली असतील तर तशीच ठेवून आपण ऑफिसला पळालो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे जी सुकलेली फुलं आहेत ती किमान आपल्याला काढून घ्यायची आहेत. तुम्ही जर वर्किंग असाल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमधून घरी येत असाल त्यावेळेस तुम्ही एकदाच आठवड्यातून फुलं घरी आणून ठेवू शकता, ती फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी असंच करते. आठवड्यातून एकदाच मला टाईम मिळतो आणि मी बाजारात जाऊन एकाच वेळेस किलोभर फुलं घेऊन येते. वेगवेगळ्या शेडची जर तुम्हाला पाहिजे असेल तर अर्धा किलो किंवा पाव तुम्ही घेऊ शकता.
तर ती फुलं रोज देवांना तुम्ही अर्पण करू शकता फ्रीजमध्ये ठेवून. आता सुकलेली शिळी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत. आपण जो नैवेद्य अर्पण करतो तो 5-10 मिनटं ठेवून लगेच उचलून घ्यायचा. आता फार काही वेळ लागत नाही या पूजेमध्ये, पण काही गोष्टी तर तुम्हाला कराव्याच लागतील. आता सगळ्या देवांची शिळी फुले वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देव्हाऱ्यातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण कुठलीही सेवा असेल, उपासना असेल, ती अग्नीच्या साक्षीने होत असते. त्यामुळे तुमची नित्य देवपूजा असेल किंवा ही कोरडी देवपूजा असेल, यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. एक फूल, अगरबत्ती, त्यानंतर धूप लावून घ्यायचं आहे. आपण देवांची पूजा कधीही करू शकतो, पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते. ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. फक्त यासोबतच देव हा भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे मनोभावे केलेली उपासना, सेवा देवापर्यंत पोचत असते. साधी ती धूपदीप लावण्याची सेवा तुमच्याकडून घडत असेल तर त्याचेही पुण्य तुम्हाला लाभत असतं. झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत, स्थिर असते. डोक्यात कोणतेही विचार नसतात. देवाच्या भक्तीसाठी सुद्धा मन एकाग्र असणे आवश्यक आहे. एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे आपल्या देव्हाऱ्यामध्ये मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहेत. बिहार आले का तुम्ही? मी माझा व्हिडिओ बनवून राहिली होती ना, जाऊ दे बा. तुमच्याकडे वेळ नाही, देवपूजा करण्याचा कंटाळा येतोय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात होणारी प्रभावी देवपूजा सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मात रोज देवपूजा आणि उपासनेला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की रोज देवपूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते, सुखशांती येते, वादविवाद कमी होतात, नकारात्मकता आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. पण आजकाल नवरा बायको दोघेही कामावर असतात. त्यांना वेळ भरपूर कमी असतो. काहींना पूजा करायचा कंटाळा येतो आणि त्यामुळे देवपूजा पूर्णपणे बंद होते आणि हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर यासाठी एक सोपा उपाय आहे, ती म्हणजे कोरडी देवपूजा. ही कोरडी देवपूजा अगदी 2 मिनिटात पूर्ण होते आणि योग्य श्रद्धेने केली तर पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते. तर आता ही कोरडी देवपूजा कोण कोण करू शकतं? जे नवरा बायको दोघंही कामावर जाणारे असतात, त्या दोघांपैकी कोणीही एक देवपूजा, ही कोरडी देवपूजा करू शकतात. ज्यांना वेळ नाही ते लोक, ज्यांना पूजा करणं जमत नाही किंवा अगदीच कंटाळा येतो ते नवरा किंवा बायको कोणीही करू शकतं. तर कोरडी देवपूजा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? देव खूप जास्त ठेवू नका, मोजकेच आपल्याला देवघरामध्ये आपल्या देव ठेवा. कोरडी देवपूजा करण्यासाठी शक्य असेल तर तुम्ही फोटोच ठेवा. मूर्तीपेक्षा फोटो ठेवणं चांगलं राहील, कारण फोटो असल्यावर आपण फोटो पुसून घेऊ शकतो पाण्याने, पण मूर्ती असेल तर आपल्याला ती मूर्ती पाण्याने धुवावीच लागते, वारंवार तिचा अभिषेक करावाच लागतो. तर जास्त मूर्ती असेल तर तुम्हाला वेळ नसेल तर तुमचा वेळही जास्त जातो. त्यामुळे देवघर तुम्हाला कोरडी देवपूजा करण्यासाठी अशा पद्धतीचं ठेवणं आवश्यक आहे. आपण इतरांकडून बघून घरात शंख आणतो, श्रीयंत्र आणतो, कवड्या आणतो, पण त्यांची सेवा होत नाही. मग काय होतं? दोष लागतो. त्यामुळे काय करायचं आहे? ह्या गोष्टी टाळायच्या आहे आपल्याला. आणि ह्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्याची, फॉर एक्झाम्पल शंख असेल, श्रीयंत्र असेल, कवड्या असेल तर त्यांची तुम्हाला नित्यनियमाने पूजा करणं आवश्यक आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन करणं जरुरी आहे, नाहीतर तुम्हाला त्याचा दोष लागू शकतो. आता कोरडी देवपूजा करताना काय करायचं असतं आपल्याला? सुकलेली फुलं काढायची. देवावर सुकलेली फुलं ठेवू नका, त्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता साठते. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणतीही पूजा दिव्याशिवाय पूर्ण होत नाही, अग्नीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवा प्रज्वलित करा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, गंध असं अर्पण करा. हळद कुंकू, त्यानंतर देवांना हळद कुंकू लावा. एक ताजं फूल अर्पण करा आणि गंगाजल फुलावर टाकून देवावर शिंपडा. हे स्नान मानलं जातं. तर आता नैवेद्य, खडीसाखर नैवेद्यामध्ये तुम्ही वापरू शकता. रोज नवीन दाखवा. 5 ते 10 मिनटं नैवेद्य ठेवून देवासमोर मग तो तुम्ही उचलून घेऊ शकता. आता नैवेद्यावर तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. रविवारी आणि एकादशीला तुळस तोडायची नाही, बाकी इतर दिवशी तुम्हाला त्यावर तुळशीचं पान नैवेद्यावर ठेवायचं आहे.
हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. कापूर आरती, छोटीशी कापूर आरती म्हटली रोज तरी चालेल. छोटीशी रांगोळी काढायची आहे देवघरापुढे, छोटीशी, जास्त मोठी नाही. देव हा नियमाचा नाही तर भावनेचा भुकेला आहे. मनापासून केलेली पूजा पूर्ण फळ देते. आता देवपूजा करताना काय करू नये? वाईट भावना ठेवू नका, दिखावा करू नका, देवपूजा करणे टाळू नका. चांगलं वाईट हे आपल्या कर्मामुळे होतं. देव कधीही वाईट करत नाही. कुलदेवीचा जप नित्यनियमाने करत राहा. आपल्या चॅनलवरती कुलदेवीचा मंत्र, त्यासोबतच कुबेर मंत्र, लक्ष्मीप्राप्तीसाठी कुबेर मंत्र, तारक मंत्र याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहे. ते तुम्ही तुमच्या घरी सकारात्मक वातावरण राहण्यासाठी रोज नित्यनियमाने लावून ठेवत चला. यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला कधीही वेळ मिळेल तर आम्ही अमरावतीकर या चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड झालेले आहे मंत्रांचे. ते तुम्ही रोज नित्यनियमाने लावत चला. गुरूंचं स्मरण करा. यामुळे तुमचं करिअर सुधारतं, घरात सुखसमृद्धी येते, अडचणी कमी होतात. नकारात्मक त्यासोबतच आर्थिक पूजा वगैरे करताना कोरडी देवपूजा का होईना तुम्ही जर करत असाल तर घरात तुमच्या देवघरामध्ये छोटीशी घंटा असेल तर ती वाजवावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. साधारणतः आरती करताना ती वाजवली जाते. घंटा वाजवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, वातावरण शुद्ध होते. देवघर लोकांना दाखवण्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. पूजा केली तुमचाच फायदा, नाही केली तुमचंच नुकसान. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.